विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक 15 बघणार आहोत. लक्षात घ्या, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी, ज्यामध्ये आपण मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान या घटकांचा विद्यार्थ्यांनो समावेश केला आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघायचे आहेत. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील, जे प्रश्न आपले रॉंग होतील ते लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. एक्झामपूर्वी रिव्हिजन करण्यास तुम्हाला नक्कीच विद्यार्थ्यांनो हेल्पफुल ठरणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर आपणाकडे थोडा वेळ असेल, या वेळेमध्ये उत्तराचा तुम्ही गेस करा आणि एकूण तुमचे किती बरोबर आलेत हे विद्यार्थ्यांनो आपण खाली नक्की कमेंट करत आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? आपले ऑप्शन आहेत हिंदी महासागर, अरबी समुद्र, बंगालची खाडी की यापैकी नाही. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, नर्मदा नदी ऑप्शन क्रमांक बी अरबी समुद्रामध्ये विद्यार्थ्यांनो जाऊन मिळते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, रायगड जिल्ह्यातील थळ येथील वायू आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या निगमाच्या मालकीचा आहे? आपले ऑप्शन आहेत हिंदुस्तान फर्टिलायझर्स कॉर्पोरेशन, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड की फर्टिलायझर्स कॉर्पोरेशन. विद्यार्थ्यांनो, थोडा डिफिकल्ट प्रश्न आहे, आपण अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या, रायगड जिल्ह्यातील थळ येथील वायू आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या मालकीचा आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, नंदुरबार जिल्ह्यात प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते? आपले ऑप्शन आहेत माथेरान, महाबळेश्वर, सापुतारा की तोरणमाळ. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी तोरणमाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? आपले ऑप्शन आहेत कंबोडिया, थायलंड, व्हिएतनाम की म्यानमार. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, शॉनचे जे पठार आहे ते ऑप्शन क्रमांक डी म्यानमार या देशामध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? आपले ऑप्शन आहेत पात्रगंगा, सावित्री, शास्त्री की उल्हास. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी उल्हास या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर पदवी कोणी परत केलेले आहे? आपले ऑप्शन आहेत चित्तरंजन दास, लाला लजपत राय, रवींद्रनाथ टागोर की अरविंद घोष. विद्यार्थ्यांनो, सोपा प्रश्न आहे आणि खूप साऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आला आहे. तर लक्षात घ्या, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी परत केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात कोणी दिलेला आहे? आपले ऑप्शन आहेत सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, विदा सावरकर की सेनापती बापट. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ऑप्शन क्रमांक सी विदा सावरकर यांनी दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, भारतीय नौदलाचे जनक कोणास संबोधले जाते? आपले ऑप्शन आहेत टिपू सुलतान, बाजीराव पेशवा, आदिलशहा की शिवाजी महाराज. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचं दैवत आहे ऑप्शन क्रमांक डी शिवाजी महाराज यांना नौदलाचे जनक असे संबोधले जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, खालील पर्यायांतील चुकीची जोडी ओळखायची आहे. काकोरी कट 1925, मिरत कट 1928, किंग्स फोर्ट हत्याकट 1930 आणि चित्तगाव कट 1930. विद्यार्थ्यांनो, चुकीची जोडी ओळखायची आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी जी जोडी आहे किंग्स फोर्ट हत्याकांड 1930 ही जोडी विद्यार्थ्यांनो चुकीची आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, खालील पर्यायातील चुकीची जोडी शोधा. नवजवान सभा सुभाषचंद्र बोस, अभिनव भारत विदा सावरकर, इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा आणि गदर पाटील लाला हरदयाल. विद्यार्थी मित्रांनो, पर्यायातील चुकीची जोडी ओळखायची आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए नवजवान सभा सुभाषचंद्र बोस ही जोडी विद्यार्थ्यांनो चुकीची आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11,
स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश डॅशव्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे. आपले ऑप्शन आहेत 94, 95, 96 की 97. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश ऑप्शन क्रमांक डी 97व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषविलेले आहे? आपले ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आर व्यंकटरमण, डॉक्टर झाकीर हुसेन की के आर नारायण. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, भारतात आतापर्यंत ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे? आपले ऑप्शन आहेत एम सी छागला, एम हिदायतुल्ला, वाय चंद्रचूड की वरीलपैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, भारताचे मुख्य न्यायाधीश एम हिदायतुल्ला यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? आपले ऑप्शन आहेत लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य की वरील सर्वच. विद्यार्थ्यांना सोपा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये ऑप्शन क्रमांक डी म्हणजे वरील सर्व हे मतदार असतात. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 15, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती की मुख्य न्यायाधीश. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, भारताचे जे राष्ट्रपती असतात विद्यार्थी मित्रांनो, ते प्रथम नागरिक असतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 बघूयात. मराठी व्याकरण आता विद्यार्थी मित्रांनो आपणास बघायचं आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण वैकल्पिक द्वंद्व समासाचे नाही? आपले ऑप्शन आहेत खरे खोटे, त्यानंतर 4-5, चहापाणी की भलेबुरे. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी चहा पाणी हे उदाहरण वैकल्पिक द्वंद्व समासाचे नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, भाववाचक नाम ओळखायचं आहे. प्रेक्षणीय, शौर्य, नारद की कवयित्री. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर लक्षात घ्या, जे ऑप्शन क्रमांक बी आहे शौर्य, ज्यातून भाव प्रकट होतो, ही भाववाचक विद्यार्थ्यांनो नाम आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, खू झू या वर्णांना काय म्हणतात? आपले ऑप्शन आहेत उष्म व्यंजन, स्वतंत्र, महाप्राण की अर्धस्वर. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, खू झू या वर्णांना विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक ए उष्म व्यंजन असे म्हटले जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, कमतरता, कणकण, वाळवी असे अनेकार्थ व्यक्त करणारा शब्द ओळखा. कसर, कळ, कचर की कड. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, कमतरता, कणकण, वाळवी असे अनेकार्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला ऑप्शन क्रमांक ए कसर असे म्हटले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 20, खालीलपैकी तद्भव शब्द ओळखायचा आहे. क्लेश, किळस, कलश की घास. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ड घास हा तद्भव शब्द आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, आता इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन बघणार आहोत. लक्षात घ्या, क्वेश्चन क्रमांक 21 आहे, प्लांट्स अँड ॲनिमल्स ग्रोविंग ऑर लिव्हिंग इन वॉटर याला काय म्हणतो? ॲक्वेरियम, ॲक्वॅटिक, ॲम्फिबियन की ऑप्शन डी आहे एर्बोरियल. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. प्लांट्स अँड ॲनिमल ग्रोविंग ऑर लिव्हिंग इन वॉटर त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण ऑप्शन क्रमांक बी ॲक्वॅटिक असे म्हणत असतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, ॲनिमल एबल टू लिव्ह बोथ ऑन लँड अँड इन वॉटर त्याला काय म्हणतो? सेम ऑप्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, जे असे प्राणी जे पाण्यातही राहू शकतात आणि जमिनीवरही राहू शकतात त्यांना विद्यार्थी मित्रांनो आपण ऑप्शन क्रमांक सी ॲम्फिबियन असे म्हणत असतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, गव्हर्नमेंट बाय वन पर्सन त्याला काय म्हणतो? प्लुटोक्रॅसी, डेमोक्रॅसी, ओलिगॅरी की ॲटोक्रॅसी. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, गव्हर्नमेंट बाय वन पर्सन म्हणजे जिथे हुकुमशाही असते त्याला आपण ऑटोक्रॅसी असे म्हणतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ त्याला काय म्हणतो? ऑटोबायोग्राफी, ॲटोक्रॅसी, बायोग्राफी की डेमोक्रॅसी. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन रिटन हिमसेल्फ त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण ऑप्शन क्रमांक ए ऑटोबायोग्राफी असे म्हणत असतो.
त्यानंतर व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे, गव्हर्नमेंट बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल, त्याला काय म्हणतो? प्लुटोक्रॅसी, डेमोक्रॅसी, ओलिगॅरी की ॲटोक्रॅसी? तर लक्षात घ्या, लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत तयार केलेलं राज्य त्यालाच आपण काय म्हणतो की डेमोक्रॅसी असे म्हणतो, जी भारतामध्ये अमेरिकेमध्ये आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे, भारतीय नौदलाचे जनक कोण? आपले ऑप्शन आहे टिपू सुलतान, बाजीराव पेशवा, आदिलशहा की शिवाजी महाराज? विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला डेली चालू घडामोडीची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही करंट अफेअर्स मराठी ह्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, ज्यावर डेली आपण 5 चालू घडामोडीचे प्रश्न अपडेट करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. लक्षात घ्या, तुम्हाला यश नक्कीच भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या टॉपिकवर जर तुम्हाला डाऊट असेल तर नक्की खाली कमेंट करा. त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच विद्यार्थ्यांनो प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे. थँक्यू.